नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. जून 2026 ते जुलै 2026 या कालावधीमध्ये राज्यात विविध भागात झालेल्या विशेषतः अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ व गारपीट यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार मदत देण्याकरिता सुमारे 23,33,31,000 रुपयाचा निधी शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. हा निधी नुकसानग्रस्त अशा अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जून 2026 मध्ये, तर पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 2026 व सातारा जिल्ह्यातील जुलै 2026 या कालावधीकरिता, त्याचप्रमाणे नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यामध्ये जून 2026 आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 2026 या कालावधीमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता या विभागातील या सर्व जिल्ह्यामध्ये सुमारे 17,245 इतक्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयाचे शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार मदत म्हणून ही रक्कम DBTद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी व इतर आवश्यक शेतीचा खर्च भागविण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. तर अशा प्रकारे या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व दिलासादायक असा हा निर्णय आहे. धन्यवाद.